कोटि ब्रह्म हत्या मुख महादानी 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 काय महिमा साजन की काय महिमा साजन की कोटि ब्रह्म हत्या मुख महादानी कोटि ब्रह्म हत्या मुख महादानी हे कोटि ब्रह्म हत्या मुख महादानी कोटि ब्रह्म हत्या मुख वांडेकर महाराज
हरि 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 और महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणीयत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामिनोरूपिणा विद्यारंभ करिष्यामि सिद्ध भवन्तो मे सदा नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्रार्थ कोविदं ब्रह्म विष्णु महेशान मूर्ति सत्यवती सुतं नमस्तुभ्यं भगवते ज्ञान वैराग्यशालिने नारदाय सर्वलोकाय पूजिताय सुरक्षे शुकरूप प्रबोधोण सर्वशास्त्रार्थ विशारदा एतकथा प्रकाशेन मदज्ञानाय विनाशय सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो बोला बोला भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
आनंद कंद सचिदानंद भगवान कृपया महिला मंडळ अगोदर पुढं सरका, बोलू नका. आनंद कंद सचिदानंद भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं परमादरणीय वैकुंठवासी ब्रह्मीभूत तांबे बाबांच्या वैकुंठवासी ब्रह्मीभूत किसनगिरी बाबांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं परमादरणीय देवगडचे मोठे बाबा परमादरणीय ज्ञानेश्वर संस्थानचे आदरणीय मस्के बाबा आदरणीय महंत सुनील गिरीजी महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं गंगा भागीरथी वत्सलाबाई रामभाऊ किरडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त उकिरडे परिवाराच्या वतीनं श्रीमद भागवत कथेचं केलेलं आयोजन आदरणीय वसंतराव रामभाऊ किरडे त्यांच्या असणाऱ्या दोन कन्या गंगा भागीरथी अवंतिकाबाई कडोबहू मनाळ सौ सविताताई तुकाराम सोनवणे या असणाऱ्या दोन कन्या रमाबाई बबनराव आरगडे या त्यांच्या पुतणी आदरणीय अंबादास नारायण पाटील उकिरडे आणि नाथू नारायण पाटील उकिरडे हे त्यांचे दीर गोकुळदास भागवत पाटील उकिरडे हे त्यांचे पुतणे संदीप रेवणनाथ उकिरडे प्रसाद वसंतराव उकिरडे राहुल वसंतराव उकिरडे चिरंजीव भूषण गोकुळदास पाटील उकिरडे हे सर्व नातवंड समस्त रस्तापूरकर भजनी मंडळ माळस पिंपळगावकर भजनी मंडळ वाखरवाडी भजनी मंडळ हनुमान भजनी मंडळ कवठा भजनी मंडळ माळस पिंपळगाव भजनी मंडळ आदी करून घोडेश्वरी वैष्णव कन्या गुरुकुलाच्या असणाऱ्या आदरणीय वैकुंठवासी भानुदास महाराज गायके या परंपरेतील आमचे पुरुषोत्तमजी महाराज गायके आणि गायकेताई आज आवर्जून कथेसाठी उपस्थित असणारे आदरणीय अंजाबापूजी महाराज करडिले आदरणीय हरिभाऊजी महाराज मचे आदरणीय अंबादासजी महाराज कोकाटे सर्व गुणीजन मंडळी आदरणीय अनिल महाराज आदरणीय प्रकाश महाराज आदरणीय किशोर महाराज आदरणीय गणेश महाराज आदरणीय अनिकेत महाराज आदरणीय कदम महाराज करडिले महाराज दोन करडिले महाराज नाही बापू तुम्ही नाही हे इकडे एक करडिले आणि आपल्याला आणि करडिले म्हणून दोन करडिले आमचे काळे महाराज आहेत कोकाटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या 3-4 दिवसापासून सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय कीर्तनाला कथेला निघाल्यानंतर सहज विचारलं जातं सिस्टीम कुणाची ही वस्तुस्थिती आहे पूर्वीच्या काळी माणसं पहाडी आवाजाची होती बरोबर आहे ना कारेगाव शिवारात जर बैला मागे शेतकरी गाणं म्हणलं तर रस्तापुरात ऐकू येत होते जुन्या काळात काळानुरूप गोष्टी बदलल्यात आता हाका मारायची सवय राहिली नाही आता माणसं हाका मारत नाही हॉल मधला पती किचन मधल्या पत्नीला आता फोनवर सांगतो 2 कप चहा टाका कालाय तस्मै नमः काल बदलला पहाडी आवाजातली ही सगळी मंडळी मला वाटतं नेवाशाला बाबांचं एक चित्र आहे पहा फोटो आहे तांबे बाबांचा अगदी साधा माईक आहे त्या काळामध्ये आजही ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्यामध्ये समाजापर्यंत श्रवण म्हणून माईकची व्यवस्था आहे नाहीतर ते फडकरी परंपरेत हे नाही पण आता काळ बदललाय माध्यमं निघालीत
विज्ञानाचा अंगीकार ज्ञानोबराय सांगतात, तुझं ज्ञान विज्ञान वाटवणी देऊ. ज्ञानाबरोबर विज्ञान अंगीकारलं पाहिजे बरं का, पण ते अंगीकारायचं किती हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे. आपल्याकडे आज खूप इथून पुढे 3-4 दिवस वेळ कमी आहे. 2 आख्यानाचं श्रवण करायचंय, रामचरित्राला स्पर्श करायचा आणि भगवंताचा जन्म आज करायचा आहे. या मातेच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या परिवारानं हा सोहळा आयोजित केलाय. माता पित्यांविषयीची कृतज्ञता मी नेहमी बोलत असतो. दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध, मासिक श्राद्ध हे कृतज्ञतेचे सोहळे आहेत. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी होऊ शकत नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही. फुल न फुलाची पाकळी, नका देऊ दूध, नका घालू दूध, नाही दूध देऊ शकत ना तयामध्ये सार. मग एक काम करा, कशाचे उपकार करा? ताकाचे उपकार तरी करा. आणि म्हणून माता पित्यांविषयीची कृतज्ञता हा परिवार व्यक्त करतोय. आज विशेषत्वानं व्यस्त जीवन असूनही या ठिकाणी मुंबईवरून थोडं बांधता नाही यायचं का? वाजणारच आहे, नाही तर मग सोडून द्या. राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना प्रश्न केला, महाराज माझ्या कानावर असं पडलंय, पूर्वीच्या काळी राजे महाराजे धर्म क्षेत्राला अनुसरून जीवन व्यतीत करत होते. महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती पुण्यावरून लोहगावला तुकोबरायांचं कीर्तन ऐकायला यायचे. पुण्यावरून लोहगावला तुकोबरायांच्या कीर्तनाच्या बाबतीत लोहगाव खूप आवडीचं गाव. परंपरेनं तुकोबरायांचा आजोळ, तुकोबरायांची पहिली सासूरवाडी लोहगाव. आणि त्या लोहगावमध्ये महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती कीर्तन श्रवणासाठी यायचे. आपण फोटो पाहतो, तुकोबरायांचे 14 टाळकरी तुकोबराय, महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती कीर्तनाला बसलेले. आता याच्यावर न बोललेलं बरं सध्याच्या परिस्थितीनं. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस राजसत्ता संकटात यायची त्यावेळेस तिला धर्मसत्तेचं मार्गदर्शन असायचं. आता काळानुरूप थोडंसं उलट झालंय. तुम्ही सुज्ञ मंडळी, तुम्ही तुमचं चिंतन करा. राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना पहिला प्रश्न केला, महाराज माझ्या असं कानावर पडलेलं आहे का भगवत नामचिंतनानं या कलियुगामध्ये माणसाचा उद्धार होतो, मग तो कितीही पापी असला तरी. आणि म्हणून शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला एक उपाख्यान सांगितले, अजामिळाचं. काण्यकुब्ज नावाचा देश आहे आणि त्यामध्ये हा अजामिळ नावाचा ब्राह्मण राहत होता. अगदी सत्वशील होता अगोदर बरं का. माणसं संगतीनं बिघडतात. 2-3 गोष्टी माणसं बिघडायला कारण आहे. पहिलं कारण आहे संगत, दुसरं कारण आहे आहार आणि तिसरं कारण आहे चित्र. 3 कारण आहेत. माणसं बिघडायला सध्या कारण आहे चित्र. चरित्राचं पतन हल्ली व्हायला लागलं याचं एकमेव कारण आहे चित्र. माणसं विचित्र पाहायला लागली. आज घराघरामध्ये ही जी सगळी ज्येष्ठ मंडळी आहे, आपलं सर्वांचं बालपण आजी आजोबांनी सांगितलेल्या कथा श्रवणात गेलं. बरोबर आहे ना? लहानपण आठवा आपलं. मोबाईल नव्हता, रेडिओ नव्हता, टेलिव्हिजन नव्हतं. आणि मग आजी आजोबांनी त्या अंगणामध्ये चांदण्या रात्रीमध्ये नातवांना जवळ घ्यावं आणि भगवंताच्या असणाऱ्या लीला गुणानुवादाचं चरित्र सांगावं. महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपतींवर सगळ्यात जास्त प्रभाव रामकृष्णाचा पडला. कारण जिजाऊ आई साहेबांनी रामायण महाभारतातल्या गोष्टी महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपतींना सांगाव्या.
अजामेळ सत्वशील आहे, त्रिकाल संध्या करणारा आहे, घरामध्ये अग्निहोत्र करणारा आहे अजामेळ, यज्ञ करणारा आहे, कर्मधर्म संयोगानं एक दिवस जंगलामध्ये समिधा घ्यायला गेला. समिधा समिधा म्हणजे काय आणायला गेला? समिधा. भगवंताची पूजा झाल्यानंतर आता हे जे आपण हार घातले हे उद्या सकाळी काढल्यानंतर यांना काय म्हणायचं? हे काढले उद्या सकाळी यांना काय म्हणायचं? भगवान शिवाला आपण बेलपत्र वाहतो. आता उद्या सोमवार आहे, बेलपत्र वाहणार आहे, अजून धोत्रा वाहणार आहे. धोत्र्याचं फळ वाहतात. उत्तर भारतात जर गेलात तर दुधाबरोबर एक अजून पदार्थ भगवान शिवाला वाहतात. आठवतंय तुम्हाला? काशीला गेलते की नाही? दुधाबरोबर अजून एक पदार्थ वाहतात भगवान शिवांना. कोणता? तुम्हाला माहित नाही? शब्दानं सांगू का कृतीतून? हे म्हणजे काय? बोला ना. आणि हे म्हणजे काय? कळतंय नाही? उत्तर भारतात जर गेला, आता ते तिकडला श्रावण महिना संपला उत्तर भारतातला, तो पौर्णिमेला सुरू होतो आणि पौर्णिमेला संपतो. आपले हिंदू पंचांगानुसार आपले अमावस्येला सुरू होतात, अमावस्येला संपतो. मग भगवान शिवांना आम्ही धोत्रा वाहला, चंदन अक्षदा वाहल्या. दुसऱ्या दिवशीच्या वेळेस तो पुजारी तो गुरवते पूजेचं तो साहित्य समर्पित केलेलं काढतो, त्याला काय म्हणतात? त्याला निर्माल्य म्हणतात. काय म्हणतात? निर्माल्य. तसं यज्ञामध्ये ज्या ज्या वृक्षांच्या फांद्या झाडात वाळलेल्या, निसर्ग नियमानं झाडावर वाळलेल्या, खाली पडलेल्या, त्याच्यात काही प्रमाणित वृक्ष, त्या झाडांच्या वाळलेल्या फांद्याचं इंधन रूपी घेऊन येणं म्हणजे समिधा. त्याच्यात काही प्रमाणित वृक्ष आहेत. उंबर आहे, पिंपळ आहे, वड आहे, शमी आहे. शमी 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 म्हणजे काय? हा खूप मोठा गोळ आहे बरं का. आपल्याकडं आपट्याच्या झाडाला शमी वृक्ष म्हणतात. राजस्थानला गेल्यावर सौंदडीला शमी म्हणतात. राजस्थानकडे जर गेला, याची असणाऱ्या निसर्ग नियमानं झाडावर वाळलेल्या फांद्या खाली पडलेल्या असतात, त्या समिधा यज्ञासाठी आणाव्या. म्हणून अजामेळ अरण्यात गेला. अरण्यात त्यानं मोळी बांधली समिधेची, डोक्यावर घेतली, रस्त्यानं निघाला आणि मार्ग दाखवणारा भेटला. मार्ग दाखवणारे नीट भेटावे बरं का. गुरु दाविली या वाटा, ज्ञानोबराय चिंतन करतात. जीवनामध्ये वाट दाखवणारे आणि वाट लावणारे तुमच्या कानावर असेल. त्या दिंडी वाट लावायला येणारे आणि दिंडीची वाट लावणारे दोन वर्ग आहेत. रस्ता कुणालाही विचारू नका. रस्ता कुणाला विचारावा? जो त्या रस्त्यानं प्रवास करून आलाय, ज्याला त्या रस्त्याचा अनुभव आहे, त्या व्यक्तीला रस्ता विचारावा. त्या एका व्यक्तीनं अजामेळ्याला सांगितलं, बाबा तू आला कुठून? म्हटले पिंपळगाव, चांदा, मग घोडेगाव असं आलो. ते म्हटलं किती वेळ आहे? असं इकडून जर गेला असता, आहे त्या रस्त्याला फाटा फोडला. तुकोबरायांचं प्रमाण आहे बरं का. तुकोबराय मागणी प्रकरणात माझ्या भगवान पंढरीच्या परमात्म्याला मागणी मागताय, देवा मी ज्या रस्त्यानं निघालो त्या रस्त्याला फाटा फुटू देऊ नको. परमार्थ रूपी रस्त्याला काय फुटू देऊ नका. चांगली चांगली माणसं परमार्थ क्षेत्रातली नाही त्या फाट्यानं वागायला रस्ता त्यांनी मोडला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, परमार्थ क्षेत्रातल्या साधकाच्या रस्त्याला फाटा फुटू नये बरं का.
चांगली चांगली वारकरी विठोबा सोडून दुसरे देव पूजायला लागले. थोडस क्षमा मागून बोलतो. प्रमाणता अशी बुधवारी नियमाची मालिका ज्याची आहे ना, नियमाची मालिका हे तुम्हाला 4-6 जणांनाच कळलं. नियमाची मालिका यांच्या डोक्यात लगेच आलं असेल मालिका नियमाची 8:30ची 9:30ची. ज्याची नियमाची मालिका आहे त्याला वाराचे अभंग बोलावे लागतात. आता यांना माहिती आहे, आदरणीय कर्डिले महाराजांना यांना आता माहीत झालं का हे ह्या वेळेला याला आदरणीय वक्ते आबा म्हणायचे. त्या माणसाकडे समय सूचकता पाहिजे. नाही तर आपलं आता दिंडीतल्या भजनाबाबत आणि आपल्या पैठ्या भजनाबाबत न बोललेलं बरं. निदान बारी पाचीला गेल्यावर तरी अभंग कोणते म्हणाले. बारी पाचीला गेल्यावर ते वक्ते बाबा त्यांच्या कीर्तनात म्हणायचे. एक पोट्ट घरभरणीच्या कीर्तनाला पाठवलं म्हणले. ते विदर्भाची भाषा. पोट्ट घरभरणीच्या कीर्तनाला पाठवलं. त्यानं तिथे गेल्यावर अभंग घेतला. जाळोणी संसार बैसलो अंगणी. समय सूचकता. समय जाणा. वेळ अवेळ न कळे, वेळ कळावी. बारी पाचीच्या भजनाला गेलं तिथं अभंग घेतला. यादसाठी गेला होता टहास. ते म्हणले मला तेवढाच येतो. विनोद सोडून द्या, वेळ कळावी. कुणालाही रस्ता विचारू नका महाराज. गुरु दाविले या वाटा येवोणी विवेक तीर्थ तटा. आपला वाटाडे नीट असला पाहिजे. प्रभू रामचंद्राने रस्ता कुणाला विचारला माहिती का? जगाच्या बापानं सद्गुरूंना रस्ता विचारला. रामायणामध्ये असं वर्णन आहे. प्रभू रामचंद्राने वनवास काळामध्ये 4 मुनींना 4 प्रश्न विचारले. 4 मुनींना 4 प्रश्न विचारले. रस्ता कुणाला विचारावा, राहण्याचं ठिकाण कुणाला विचारावं, सगळ्यात महत्वाचं आहे रस्ता विचारला अगस्तींना, राहण्याचं ठिकाण विचारलं भारद्वाजजींना. ज्याला जे अवगत आहे अगस्तींनाच का विचारलं, का विचारलं असावं? दुसऱ्याला रस्ता का न विचारावा? अगस्ती मुनींनाच रस्ता विचारावा का? कारण प्रभूंना माहित होतं माझा वैरी समुद्राच्या पलीकडे आहे. आणि समुद्र जर संपवायचा असेल तर कुणाची गरज आहे? तुमच्या काही प्रमाण किती गोड आहेत पहा. मला वाटतं ज्ञानोबा यांचा अभंग आहे. जवरी जंबुक करी गर्जना, जवत्या पंचानना देखिले नाही. जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी. माणसं गप्पा मारतात ना, भोग उपलब्ध नाही आणि मग वैराग्याच्या गप्पा आहेत. भोग प्राप्त असावा, तो भोगण्यासाठी तुमच्याकडे स्वतंत्र देह, स्वतंत्र सत्ता असावी आणि मग त्या भोगाला लात मारावी. मग तो कोबरायांसारखं प्रमाण म्हणावं ला थाळीला संसार. आपला इकडे मिळ नाही म्हणून तिकडे आहे आपण. तुम्ही पहा, म्हणजे अपवाद वगळता अशी बरीचशी व्यक्ती आहेत. त्याला जयराम बाबा भोसले म्हणायचे वैताग. ह्यो त्याग नाही, हा काय आहे? वैताग. आजा मेळ्यानं रस्ता चुकीच्या माणसाला विचारला, त्या व्यक्तीनं रस्ता दाखवला. कर्मधर्म संयोगानं तो रस्ता वेश्येच्या गल्लीतून जात होता. आजा मेळे त्या गल्लीत गेला आणि आजा मेळ्यानं पाहूनही ते दृश्य पाहिलं. आणि दृश्य पाहिल्यानंतर आजा मेळ्यानं तिथंच समितीची मोळी टाकून दिली. बऱ्याच जण तुम्ही पहा, आता तुम्ही ज्येष्ठ मंडळी सोडून द्या, माळ टिकवायला तरुणांच्या गळ्यात खूप अथक परिश्रम आहेत सध्या. माळ टिकवायला ते सांगतात हे आता बा झालं म्हणले, आता तुम्ही बरेच दिवस झाले तुम्ही सांगता आम्ही ऐकतोय, हे करण्याची गरज नाही असा बराच गैरसमज झालाय. आणि म्हणून त्या अनुषंगानं आजा मेळ्यानं समितीची मोळी टाकून दिली आणि महाराज वाममार्गी बनला. सरळ सरळ आहे, वाम मार्गाला गेला. चांगली चांगली माणसं परमार्थात येऊन वाम मार्गाला जातात, हे त्या व्यक्तीचं दुर्दैव आहे. सगळेच या रस्त्यावर आल्यावर तिकडे पावत. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, नास्तीची या महापुरी रिघता ती कोटीवरी. कोट्यावधी माणसं भजनाकडे निघाली, परमार्थ क्षेत्रात निघाली, सगळीच जाणार थोडी आहे. त्या अनुषंगानं आजा मेळ्यानं सदाचार सोडून दिला.
सदाचार, काही करू नका महाराज, सदाचारी जीवन जगा तरी देव घराला येतो बरं का. काही जास्त करू नका. मी तर नेहमी बोलत असतो, तुकोबरायांचा एक अभंग खूप गोड आहे. तुकोबरायाने आपल्या सगळ्या सांसारिक जीवांना काही विशिष्ट मार्गदर्शन केलं. बालकानं सांगितलेलं काम करा. जीवनात जर सद्गुरू प्राप्त झाले असतील तर त्यांनी दाखवलेल्या रस्त्यानं चला. बापाचं ऐका, पितृवचन मान्य करा. आणि महिलाविषयी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही देवाची सेवा कमी करा, फक्त पतीची सेवा करा, हीच देवाची पूजा आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही महाराज. दुर्दैव अलीकडं असं आहे, 2 वर्ष झाले, श्रावण महिना चालू आहे, 2 वर्ष झाले. मी बेलापूरला कीर्तनाला निघालो होतो. गणेश महाराज माझ्याबरोबर होते मोटरसायकलवर. आमच्या शास्त्रीनगरवरून रोड आहे ना, कांगोणी फाट्याकडे जायला. शास्त्रीनगरच्या थोडंसं वर गेलो आणि महिला निघाल्या होत्या शिंगणापूरला. शनिवार होता. 10-20 जणींचा असा ग्रुप निघाले होते. त्याच्यातले ज्येष्ठ 2-4 जणीनं मला पाहिलं, म्हणले महाराज दर्शन घेऊ द्या. मी म्हणलं माझाच देवाला नमस्कार सांगा, असू द्या. त्याच्यातल्या 2 जणी बोलत होत्या आणि माझे कान अजून बरे आहेत. ते जास्त दिवस बरे न राहावे, पण ते मला अजून सवय थोड म्हणा. तुकोबरायांनी सांगितलं हे बंद कमी झालं पाहिजे. तुका म्हणे असे जन नाही कान तये ठाई. कान जरा कमी झाले पाहिजे, पण ते माझे अजून जरा खूप चांगले आहेत. त्याच्यातली एक जणी दुसरीला म्हणत होती, का ग काल तुझ्या घरून आवाज येत होता, कशाचा? हरिपाठाचा. दुसरी म्हटली, आता ती काय म्हणली ती मला सांगता येतं, पण मी माईकवर सांगत नाही. मग म्हटली सकाळी आपण लवकर निघालो, त्यांची अन्न पाण्याची व्यवस्था, म्हणले त्यांचे काय हात मोडले का? आणि मग दुसरा प्रश्न केला पोरांचा, म्हणजे सगळे तसेच ठेवले, मी देवाला चालले. मला कुणाचं अंतकरण दुखवायचं नाही. तुम्ही किती विहीरधारा करा. 4ही आश्रमाचं कार्य भिन्न सांगितलंय तुकोबरायांनी. ब्रह्मचार्याचं वेगळं सांगितलं, संन्यासाला वेगळं सांगितलं, ग्रस्तीला वेगळं सांगितलं आणि वानप्रस्थीला वेगळं सांगितलं तुकोबरायांनी. आपण ज्ञानोबा तुकोबांच्या मार्गाने चालणारी माणसं आहेत. आपण काही गोष्टीची मर्यादा पाळली पाहिजे. ग्रस्ती माणसानं काय करावं? तुकोबरायांनी एक उपदेश सगळ्यांना केला नाही का? केला. प्रत्येकाला तुकोबरायांनी जसा अधिकार आहे तसा उपदेश केला. जसा अधिकार आहे ना त्याला तसा उपदेश केला पाहिजे. अडाणी माणसाला संस्कृत शिकवत असताना अडचण येते की नाही? जो शाळेतच गेला नाही त्याला संस्कृतची संथा द्यायची शक्य आहे का? मग त्याला करोनी सायास शिकविती या वर्गातून शिकवावं लागेल. मग त्यांनी त्या अडाणी माणसाला विचारलं, गुरुजींनी तुझ्याकडे जनावरं काय काय आहेत? म्हणले म्हशी आहेत, गाय आहेत. घोडं? म्हणले घोडं पण आहेत. म्हणले गाईला म्हशीला चारा? म्हणले दावणीत. आणि घोड्याला हरभरे तोबऱ्या. घोड्याला हरभरे कशात? तोबऱ्या. म्हण बरं, तोबरा म्हण. काय म्हण? तोबरा म्हण. तोबरा म्हण. तोबरा म्हण. म्हणून पहा आता घरी नाही, जोरात नका, तुम्ही तुमचं म्हणा. ब्राह्मण शब्द उच्चारायला अडचण येत होती. करोणी सायास शिकविती. तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. काय झालं? ब्राह्मण नाही, ब्राह्मण. आपली नगरची भाषा लई गोड आहे. तुम्ही पुढं जा भाऊ, भारतातून धोतरणी असून जा, बरमुडे घालून जा, पार कसे कपडे घालून जा. तुम्ही कुठे जा, कन्याकुमारी ते काश्मीर आणि इकडे जगन्नाथपुरी ते द्वारका, कुठेही फिरा आणि फक्त 5 मिनिटं एखाद्या दुकानदाराबरोबर बोला. तुम्ही किती फॅशनेबल कपडे घालून जा, ते दुकानदार लगेच म्हणणार. आता नाव बदललं. पूर्वी ते म्हणायचे अहमदनगर से आये हो. ही आपली आणि आपली भाषा कशी आहे माहिती आहे? कशी आहे?
आपण खऱ्या अर्थानं सगळ्या मराठी भाषेबद्दल आपण भाग्यवान आहे बरं का. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहे. लोक सांगतात पुण्याची भाषा सुशिक्षित आहे. अहो ज्ञानोबरायांनी समाधी आळंदीत घेतली, पण ज्ञानेश्वरी आपल्या तालुक्यात लिहिली. खऱ्या अर्थानं भाग्यवान कोण आहे? आणि या निवासा नगरीमध्ये ज्ञानोबरायांनी किती भाषेचा गौरव केला माहिती आहे? विश्वातल्या 56 भाषेचा गौरव विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी या. आणखीन पुढं आहे का? एक गोष्ट विशेष आहे, जगात सगळ्यात पवित्र निवास आहे ज्ञानोबरायांची भाषा आहे. अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयाचे. त्रिभुवनामध्ये पवित्र असणारी ही नगरी. इथं ज्ञानोबरायांनी, चला विषय वाढतोय, आज्या मेळ्यानं चरित्र बिघडलं, वाम मार्गाला गेला, नाही तो असणारा आचार करायला लागला आणि परिणाम असा झाला, शास्त्र असं सांगतं बरं का, कधी ना कधी केलेला परमार्थ कधी ना कधी कामाला येतो. यांना अगोदर जी सदाचारी जीवन जगलेला होता, अपत्य विवाह झाला, अपत्य झाली, सगळ्यात धाकटा जो मुलगा आहे, नारदजीनं सांगितलं आज्या मेळ्या लहान्या मुलाचं नाव नारायण ठेव. जुनी माणसं खरंच विचारवंत होती महाराज. लेकराची मुलींची नावं देवाची ठेवायची. आता ठेवू नका, मी जाहीर सांगतो, लाईव्ह सांगतो, आता ठेवू नका. वारकऱ्याचं घर असलं तर निश्चित ठेवा, पण सध्या तशी परिस्थिती राहिली नाही. थोडंसं तो एक संवाद म्हणून बोलतो. तुम्ही मुलाचं नाव विठ्ठल ठेवलं, खरं सांगा आपल्याकडे लोक काय म्हणतात? मुलाचं नाव ज्ञानेश्वर आहे, आपण काय म्हणतो? तुम्ही काही म्हणत नाही. मुलाचं नाव तुकाराम आहे, आपण काय म्हणतो? मुलाचं नाव एकनाथ आहे. 400 वर्ष होत आली, 375 वर्ष झाली तुकोबरायांना. आजही प्रॉपर देहू गावातल्या एकाही व्यक्तीनं आपल्या मुलाचं नाव तुकाराम ठेवलं नाही. या कारणामुळं उपहास होईल, मर्यादा राहणार नाही, म्हणून देवाची नावं ठेवायची पूर्वीच्या काळी. मुलीचं नाव आहे गंगा, आपण काय म्हणतो? हा, तुम्ही काही म्हणत नाही. मुलीचं नाव यमुना, आपण मुलीचं नाव गंगा, मुलीचं नाव यमुना, सरस्वती. आपली शब्द असे गोड आहे महाराज. सरस्वती वचा प केला. मुलीचं नाव आहे नर्मदा, आपण काय म्हणतो? नर्मदा. आपली भाषा, आपली जीवच रड जे बोलला, कारण काय माहिती का, तिला वळण तसं लागलंय. आज्या मेळ्यानं धाकल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. वार्धक्य आलं, बाजेवर आज्या मेळ्या पडला आणि अगदी तुकोबरायांचं रोज सकाळचं प्रमाण आहे सगळ्यांच्या पाठातलं. ज्यावेळेस शरीर वार्धक्याकडे झुकलं जातं ना, त्यावेळेस माणसाला सगळं सिंहावलोकन करतो माणूस. आणि मग तुकोबराय सांगतात, तो बोलायला लागतो. नाही ऐकिले गायले गीत, धरिले राज सांडिले हित. तो चिंतन करायला लागतो. आज्यामेळ चिंतन करायला लागला आणि आज्यामेळ्याचं चिंतन करता करता विषयरूप संसारातलं धाकलं लेकरू आठवलं आणि आज्यामेळ बोलायला लागला. सगळ्या लेकरांचं बरं झालं, माझ्या नारायणाचं कसं होईल? आता याच्यात काही भाव आहे का? काही भाव आहे? काही नाही महाराज. माझ्या नारायणाचं कसं होईल? माझ्या नारायणाचं कसं होईल? माझ्या नारायणाचं कसं होईल? चिंतन सुरू झालं. न्याहायला यमदूत आले आणि शेवटच्या घटकेला नारायणाचं नाव म्हणून विष्णुदूत आले. एका बाजूला यमदूत आहेत आणि एका बाजूला विष्णुदूत आहेत. आज्यामेळ पाहतोय. असं आहे बरं का, मरण काळी व्यक्तीला यमदूत दिसतात. अजून काही विशिष्ट प्राण्यांना यमदूत दिसतात बरं का. त्याच्यातला पहिला नंबर आहे कुत्र्याचा. जे यमदूत येतात ना, ते सगळ्यात गावात येण्याच्या अगोदर कुत्र्यानं पाहिलं का रात्री 12-1 वाजता कुत्र काय व्हायला लागतं? हा,
म्हणा म्हणा आपल्या भाषेत म्हणा. रात्री 12-1 वाजता काय व्हायला लागतं? जयराम बाबा म्हणायचे 90चं म्हातारं, 87चं म्हातारं आणि 85चं म्हातारं देवळात झोपलेले. आणि 1:30 वाजता कुत्रवी वळायला लागलं. आणि मग 90चं 87ला म्हणलं गावात जाय दोघं कोण आहे बुवा. हे जुनं अनुमान आहे. जुने अनुमान खूप गोड आहेत महाराज, वेळ नाही आपल्याकडं. जुनी सासूरवाशीन सकाळी सकाळी जर कावळा दारासमोर येऊन ओरडायला लागला कावळा, तर ज्ञानोबरायांनी चिंतन करावं. काय शकून होते, याला शकून म्हणतात. हे काय आहे? शकून. काहींचं तोंड पाहिल्यावर दिवस बरा जातो, हा शकूनच आहे बरं का. आणि काहींचा तुम्ही पाहिलं, चेहरा पाहला, मग लोक संध्याकाळी म्हणतात आज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत पोटाला भाकर मिळाली नाही. शकून आणि अपशकून. आजा मेळ्याला यमदूत दिसायला लागले. त्यांचा संवाद सुरू झाला. नामदेव महाराजांची 2 प्रमाण आहेत. एका ठिकाणी यम धर्मदूताला सांगतो आणि एका ठिकाणी दूत यमाला सांगतात. असं उलट, इकडलं प्रमाण इकडे, इकडलं प्रमाण इकडे आहे. अगोदर यमधर्मानं सांगितलं यमदूतांना, हे यमदूतानो त्या गावाला जाऊ नका. कोणत्या गावाला? यमधर्म सांगे दूता तुम्हाला ही तेथे सत्ता. यमाला तिथं सत्ता नाही जेथे होय हरिकथा, सदा घोष नामाचा. आपल्या संप्रदायाचं घोषवाक्य काय आहे तुमच्या ध्यानात नाही? महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती ज्यावेळेस परकीयांवर आक्रमण करायचे, काय घोषवाक्य होतं? हा, हे आमच्याच वडील नाव. चार गोष्टी आहेत: ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि शिवबा. आणि या 4 गोष्टी जर महाराष्ट्रीयन माणसाला कळत नसल्या तर तुम्ही राज्य बदला.
राग हे थोडासा. ज्याला विठोबा मान्य नाही, ज्याला ज्ञानोबा मान्य नाही, ज्याला तुकोबा मान्य नाही आणि ज्याला महाराष्ट्राचे राजे शिवबा महाराज शिवबा या ठिकाणी मान्य नाही. महाराष्ट्राचे राजे स्वारीवर निघाले. काय घोष होता? हर हर महादेव, जय भवानी. हे जर आतून नाही ना आलं, तुम्ही हे आधार कार्ड बदला. ज्ञानोबा तुकाराम वार करायचं तरी हात हलाव ना. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा यज्ञ करणारा कर्मधर्म संयोगान एक दिवस जंगलामध्ये समिधा घ्यायला गेला. समिधा समिधा म्हणजे काय आणायला गेला? समिधा. भगवंताची पूजा झाल्यानंतर आता हे जे आपण हार घातले हे उद्या सकाळी काढल्यानंतर यांना काय म्हणायचं? हे काढले उद्या सकाळी, यांना काय म्हणायचं? भगवान शिवाला आपण बेलपत्र वाहतो. आता उद्या सोमवार आहे, बेलपत्र वाहणार आहे, अजून धोत्रा वाहणार आहे. धोत्र्याचं बी फळ वाहतात. उत्तर भारतात जर गेलात तर दुधाबरोबर एक अजून पदार्थ भगवान शिवाला वाहतात. आठवतंय तुम्हाला? काशीला गेलते की नाही? दुधाबरोबर अजून एक पदार्थ वाहतात भगवान शिवांना. कोणता? तुम्हाला माहित नाही? शब्दानं सांगू का कृतीतून? हे म्हणजे काय? बोला ना. आणि हे म्हणजे काय? कळतंय नाही? उत्तर भारतात जर गेला, आता ते तिकडला श्रावण महिना संपला उत्तर भारतातला, तो पौर्णिमेला सुरू होतो आणि पौर्णिमेला संपतो. आपले हिंदू पंचांगानुसार आपले अमावस्येला सुरू होतात, अमावस्येला संपतो. मग भगवान शिवांना आम्ही धोत्रा वाहला, चंदनाक्षदा वाहल्या. दुसऱ्या दिवशीच्या वेळेस तो पुजारी तो गुरवते पूजेचं साहित्य समर्पित केलेलं काढतो, त्याला काय म्हणतात? त्याला निर्माल्य म्हणतात. काय म्हणतात? निर्माल्य. तसं यज्ञामध्ये ज्या ज्या वृक्षांच्या फांद्या झाडात वाळलेल्या, निसर्ग नियमानं झाडावर वाळलेल्या, खाली पडलेल्या, त्याच्यात काही प्रमाणित वृक्ष, त्या झाडांच्या वाळलेल्या फांद्याचं इंधन रूपी घेऊन येणं म्हणजे समिधा.
त्याच्यात काही प्रमाणित वृक्ष आहेत. उंबर आहे, पिंपळ आहे, वड आहे, शमी आहे. शमी 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 म्हणजे काय? हा खूप मोठा गोळ आहे बरं का. आपल्याकडं आपट्याच्या झाडाला शमी वृक्ष म्हणतात. राजस्थानला गेल्यावर सौंदडीला शमी म्हणतात. राजस्थानकडे जर गेला ना, याची असणाऱ्या निसर्ग नियमानं झाडावर वाळलेल्या फांद्या खाली पडलेल्या असतात. त्या समिधा यज्ञासाठी आणाव्या म्हणून अजामेळ अरण्यात गेला. अरण्यात त्यानं मोळी बांधली, समिधेची डोक्यावर घेतली, रस्त्यानं निघाला आणि मार्ग दाखवणारा भेटला. मार्ग दाखवणारे नीट भेटावे बरं का. गुरु दाविले या वाटा, ज्ञानोबराय चिंतन करतात. जीवनामध्ये वाट दाखवणारे आणि वाट लावणारे तुमच्या कानावर असेल. त्या दिंडी वाट लावायला येणारे आणि दिंडीची वाट लावणारे दोन वर्ग आहेत. रस्ता कुणालाही विचारू नका. रस्ता कुणाला विचारावा? जो त्या रस्त्यानं प्रवास करून आलाय, ज्याला त्या रस्त्याचा अनुभव आहे, त्या व्यक्तीला रस्ता विचारावा. त्या एका व्यक्तीनं अजामेळ्याला सांगितलं, बाबा तू आला कुठून? म्हटले पिंपळगाव, चांदा, मग घोडेगाव असं आलो. ते म्हटले किती वेळ आहे? असं इकडून जर गेला असता, आहे त्या रस्त्याला फाटा फोडला. तुकोबरायांचं प्रमाण आहे बरं का. तुकोबराय मागणी प्रकरणात माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याला मागणी मागताय, देवा मी ज्या रस्त्यानं निघालो त्या रस्त्याला फाटा फुटू देऊ नको. परमार्थ रूपी रस्त्याला काय फुटू देऊ नका. चांगली चांगली माणसं परमार्थ क्षेत्रातली नाही त्या फाट्यानं वागायला रस्ता त्यांनी मोडला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, परमार्थ क्षेत्रातल्या साधकाच्या रस्त्याला फाटा फुटू नये बरं का. चांगली चांगली वारकरी विठोबा सोडून दुसरे देव पूजायला लागले. थोडस क्षमा मागून बोलतो. प्रमाणता अशी बुधवारी नियमाची मालिका ज्याची आहे ना, नियमाची मालिका, हे तुम्हाला 4-6 जणांनाच कळलं. नियमाची मालिका यांच्या डोक्यात लगेच आलं असेल मालिका नियमाची 8:30ची 9:30ची. ज्याची नियमाची मालिका आहे त्याला वाराचे अभंग बोलावे लागतात. आता यांना माहिती आहे, आदरणीय कर्डिले महाराजांना यांना तर माहीत झालं का हे ह्या वेळेला हे त्याला आदरणीय वक्ते आबा म्हणायचे. त्या माणसाकडे समय सूचकता पाहिजे. नाही तर आपलं आता दिंडीतल्या भजनाबाबत आणि आपल्या बैठ्या भजनाबाबत न बोललेलं बरं. निदान बारी पाचीला गेल्यावर तरी अभंग कोणते म्हणावे. बारी पाचीला गेल्यावर ते वक्ते बाबा त्यांच्या कीर्तनात म्हणायचे, एक पोट्ट घरभरणीच्या कीर्तनाला पाठवलं म्हणले. ते विदर्भाची भाषा. पोट्ट घरभरणीच्या कीर्तनाला पाठवलं. त्यानं तिथे गेल्यावर अभंग घेतला. जाळोणी संसार बैसलो अंगणी. समय सूचकता, समय जाणा, वेळ अवेळ न कळे, वेळ कळावी. बारी पाचीच्या भजनाला गेलं आणि तिथं अभंग घेतला. यादसाठी गेला होता अट्टहास. ते म्हटलं मला तेवढाच येतो. विनोद सोडून द्या, वेळ कळावी. कुणालाही रस्ता विचारू नका महाराज. गुरु दाविले या वाटा, येवोणी विवेक तीर्थ तटा. आपला वाटाडे नीट असला पाहिजे. प्रभू रामचंद्राने रस्ता कुणाला विचारला माहिती का? जगाच्या बापानं सद्गुरूंना रस्ता विचारला. रामायणामध्ये असं वर्णन आहे, प्रभू रामचंद्रांनी वनवास काळामध्ये 4 मुनींना 4 प्रश्न विचारले. 4 मुनींना 4 प्रश्न विचारले. रस्ता कुणाला विचारावा, राहण्याचं ठिकाण कुणाला विचारावं, सगळ्यात महत्वाचं आहे रस्ता विचारला अगस्तींना, राहण्याचं ठिकाण विचारलं भारद्वाजींना. ज्याला जे अवगत आहे अगस्तींनाच का विचारलं? का विचारलं असावं? दुसऱ्याला रस्ता का ना विचारावा? अगस्ती मुनींनाच रस्ता विचारावा का? कारण प्रभूंना माहित होतं माझा वैरी समुद्राच्या पलीकडे आहे. आणि समुद्र जर संपवायचा असेल तर कुणाची गरज आहे? तुमच्या काही प्रमाणे किती गोड आहेत पहा. मला वाटतं ज्ञानोबरायांचा अभंग आहे, जवरी जंबुक करी गर्जना
जवत्या पंचानना देखिले नाही, जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी. माणसं गप्पा मारतात ना, भोग उपलब्ध नाही आणि मग वैराग्याच्या गप्पा आहेत. भोग प्राप्त असावा, तो भोगण्यासाठी तुमच्याकडे स्वतंत्र देह, स्वतंत्र सत्ता असावी आणि मग त्या भोगाला लात मारावी. मग तो कोबरायांसारखं प्रमाण म्हणावं ला थाळीला संसार. आपला इकडं मिळ नाही म्हणून तिकडं आहे आपण. तुम्ही पहा, म्हणजे अपवाद वगळता अशी बरीचशी व्यक्ती आहेत. त्याला जयराम बाबा भोसले म्हणायचे वैताग. ह्यो त्याग नाही, हा काय आहे? वैताग. आजामेळ्यानं रस्ता चुकीच्या माणसाला विचारला, त्या व्यक्तीनं रस्ता दाखवला. कर्मधर्म संयोगानं तो रस्ता वेश्येच्या गल्लीतून जात होता. आजामेळ त्या गल्लीत गेला आणि आजामेळ्यानं पाहूनही ते दृश्य पाहिलं. आणि दृश्य पाहिल्यानंतर आजामेळ्यानं तिथंच समितीची मोळी टाकून दिली. बऱ्याच जण तुम्ही पहा, आता तुम्ही ज्येष्ठ मंडळी सोडून द्या, माळ टिकवायला तरुणांच्या गळ्यात खूप अथक परिश्रम आहेत सध्या. माळ टिकवायला ते सांगतात हे आता बा झालं म्हणले, आता तुम्ही बरेच दिवस झाले तुम्ही सांगता आम्ही ऐकतोय, हे करण्याची गरज नाही, असा बराच गैरसमज झालाय. आणि म्हणून त्या अनुषंगानं आजामेळ्यानं समितीची मोळी टाकून दिली आणि महाराज वाममार्गी बनला. सरळ सरळ ऐका, वाम मार्गाला गेला. चांगली चांगली माणसं परमार्थात येऊन वाम मार्गाला जातात, हे त्या व्यक्तीचं दुर्दैव आहे. सगळेच्या रस्त्यावर आल्यावर तिकडे पावत ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, नास्तीची महापुरी रिघता ती कोटीवरी. कोट्यावधी माणसं भजनाकडे निघाली, परमार्थ क्षेत्रात निघाली, सगळीच जाणार थोडी आहे. त्या अनुषंगानं आजामेळ्यानं सदाचार सोडून दिला. सदाचार काही करू नका महाराज, सदाचारी जीवन जगा तरी देव घराला येतो बरं का. काही जास्त करू नका. मी तर नेहमी बोलत असतो, तुकोबरायांचा एक अभंग खूप गोड आहे. तुकोबरायांनी आपल्या सगळ्या सांसारिक जीवांना काही विशिष्ट मार्गदर्शन केलं. बालकानं सांगितलेलं काम करा. जीवनात जर सद्गुरू प्राप्त झाले असतील तर त्यांनी दाखवलेल्या रस्त्यानं चला. बापाचं ऐका, पितृवचन मान्य करा. आणि महिलाविषयी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही देवाची सेवा कमी करा, फक्त पतीची सेवा करा, हीच देवाची पूजा आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही महाराज. दुर्दैव अलीकडं असं आहे, 2 वर्ष झाले, श्रावण महिना चालू आहे, 2 वर्ष झाले. मी बेलापूरला कीर्तनाला निघालो होतो. गणेश महाराज माझ्याबरोबर होते मोटरसायकलवर. आमच्या शास्त्रीनगरवरून रोड आहे ना, कांबोणी फाट्याकडे जायला. शास्त्रीनगरच्या थोडंसं वर गेलो आणि महिला निघाल्या होत्या शिंगणापूरला. शनिवार होता. 10-20 जणींचा असा ग्रुप निघाले होते. त्याच्यातले ज्येष्ठ 2-4 जणीनं मला पाहिलं, म्हणले महाराज दर्शन घेऊ द्या. मी म्हणलं माझाच देवाला नमस्कार सांगा, असू द्या. त्याच्यातल्या 2 जणी बोलत होत्या आणि माझे कान अजून बरे आहेत. ते जास्त दिवस बरे न राहावे, पण ते मला अजून सवय फोड म्हणा. तुकोबरायांनी सांगितलं हे बंद कमी झालं पाहिजे. तुका म्हणे असे जन नाही कान तये ठाई. कान जरा कमी झाले पाहिजे, पण ते माझे अजून जरा खूप चांगले आहेत. त्याच्यातली एक जणीन दुसरीला म्हणत होती, का ग काल तुझ्या घरून आवाज येत होता, कशाचा? हरिपाठाचा. दुसरी म्हटली, आता ती काय म्हणली ती मला सांगता येतं, पण मी माईकवर सांगत नाही. मग म्हटली सकाळी आपण लवकर निघालो, त्यांची अन्न पाण्याची व्यवस्था, म्हणले त्यांचे काय हात मोडले का? आणि मग दुसरा प्रश्न केला पोरांचा, म्हणजे सगळे तसेच ठेवले, मी देवाला चालले. मला कुणाचं अंतकरण दुखवायचं नाही. तुम्ही किती विहीरधारा करा. 4ही आश्रमाचं कार्य भिन्न सांगितलंय तुकोबरायांनी. ब्रह्मचार्याचं वेगळं सांगितलं, संन्यासाला वेगळं सांगितलं, ग्रस्तीला वेगळं सांगितलं आणि वानप्रस्थीला वेगळं सांगितलं तुकोबरायांनी. आपण ज्ञानोबा तुकोबांच्या मार्गाने चालणारी माणसं आहेत. आपण काही गोष्टीची मर्यादा पाळली पाहिजे. ग्रस्ती माणसानं काय करावं?
तुकोबरायांनी एक उपदेश सगळ्यांना केला नाही का केला? प्रत्येकाला तुकोबरायांनी जसा अधिकार आहे तसा उपदेश केला. ज्याचा जसा अधिकार आहे ना त्याला तसा उपदेश केला पाहिजे. अडाणी माणसाला संस्कृत शिकवत असताना अडचण येते की नाही? जो शाळेतच गेला नाही त्याला संस्कृतची संथा द्यायची शक्य आहे का? मग त्याला करोनी सायास शिकविती या वर्गातून शिकवावं लागेल. मग त्यांनी त्या अडाणी माणसाला विचारलं, गुरुजींनी तुझ्याकडे जनावरं काय काय आहेत? म्हणले म्हशी आहेत, गाय आहेत. घोडं? म्हणले घोडं पण एक. म्हणले गाईला आणि म्हशीला चारा? म्हणले दावणीत. आणि घोड्याला हरभरे तोबऱ्या. घोड्याला हरभरे कशात? तोबऱ्या. म्हण बरं, तोबरा म्हण. काय म्हण? तोबरा म्हण. तोबरा म्हण. तोबरा म्हण. म्हणून पहा आता घरी नाही, जोरात नका, तुम्ही तुमचं म्हणा. ब्राह्मण शब्द उच्चारायला अडचण येत होती. करोणी सायास शिकविती. तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. काय झालं? ब्राह्मण नाही, ब्राह्मण. आपली नगरची भाषा लई गोड आहे. तुम्ही पुढं जा भाऊ, भारतातून धोतरणी असून जा, परमुडे घालून जा, पार कसे कपडे घालून जा. तुम्ही कुठे जा, कन्याकुमारी ते काश्मीर आणि इकडे जगन्नाथपुरी ते द्वारका, कुठेही फिरा आणि फक्त 5 मिनिटं एखाद्या दुकानदाराबरोबर बोला. तुम्ही किती फॅशनेबल कपडे घालून जा, ते दुकानदार लगेच म्हणणार. आता ते आता नाव बदललं, पूर्वी ते म्हणायचे अहमदनगर से आये हो. ही आपली आणि आपली भाषा कशी माहिती कशी आहे? आपण खऱ्या अर्थानं सगळ्या मराठी भाषेबद्दल आपण भाग्यवान आहे बरं. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहे. लोक सांगतात पुण्याची भाषा सुशिक्षित आहे. अहो, ज्ञानोबरायांनी समाधी आळंदीत घेतली पण ज्ञानेश्वरी आपल्या तालुक्यात लिहिली. खऱ्या अर्थानं भाग्यवान कोण आहे? आणि या निवासा नगरीमध्ये ज्ञानोबरायांनी किती भाषेचा गौरव केला माहिती आहे? विश्वातल्या 56 भाषेचा गौरव विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी या. आणखीन पुढं आहे का? एक गोष्ट विशेष आहे, जगात सगळ्यात पवित्र निवास आहे ज्ञानोबरायांची भाषा आहे. अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयाचे. त्रिभुवनामध्ये पवित्र असणारी ही नगरी. इथं ज्ञानोबरायांनी, चला विषय वाढतोय, आज्या मेळ्यानं चरित्र बिघडलं, वाम मार्गाला गेला, नाही तो असणारा आचार करायला लागला आणि परिणाम असा झाला. शास्त्र असं सांगतं बरं का, कधी ना कधी केलेला परमार्थ कधी ना कधी कामाला येतो. यांना अगोदर जी सदाचारी जीवन जगलेला होता, अपत्य विवाह झाला, अपत्य झाली, सगळ्यात धाकटा जो मुलगा आहे, नारदजीनं सांगितलं आज्या मेळ्या लहान्या मुलाचं नाव नारायण ठेव. जुनी माणसं खरंच विचारवंत होती महाराज. लेकराची मुलींची नावं देवाची ठेवायची. आता ठेवू नका, मी जाहीर सांगतो, लाईव्ह सांगतो, आता ठेवू नका. वारकऱ्याचं घर असलं तर निश्चित ठेवा, पण सध्या तशी परिस्थिती राहिली नाही. थोडंसं तो एक संवाद म्हणून बोलतो. तुम्ही मुलाचं नाव विठ्ठल ठेवलं, खरं सांगा आपल्याकडे लोक काय म्हणतात? मुलाचं नाव ज्ञानेश्वर आहे, आपण काय म्हणतो? तुम्ही काही म्हणत नाही. मुलाचं नाव तुकाराम आहे, आपण काय म्हणतो? मुलाचं नाव एकनाथ आहे. 400 वर्ष होत आली, 375 वर्ष झाली तुकोबरायांना. आजही प्रॉपर देहू गावातल्या एकाही व्यक्तीनं आपल्या मुलाचं नाव तुकाराम ठेवलं नाही. या कारणामुळं उपहास होईल, मर्यादा राहणार नाही, म्हणून देवाची नावं ठेवायची पूर्वीच्या काळी. मुलीचं नाव आहे गंगा, आपण काय म्हणतो? हा, तुम्ही काही म्हणत नाही. मुलीचं नाव यमुना, आपण मुलीचं नाव गंगा, मुलीचं नाव यमुना, सरस्वती.
आपली शब्द अशी गोड आहे महाराज. सरस्वती वचा प केला. मुलीचं नाव आहे नर्मदा. आपण काय म्हणतो? नर्मदा. आपली भाषा, आपली जीवच रड जी बोलला. कारण काय माहिती का, तिला वळण तसं लागलंय. आजामेळ्यानं धाकल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. वार्धक्य आलं, बाजेवर आजामेळ्या पडला. आणि अगदी तुकोबरायांचं रोज सकाळचं प्रमाण आहे सगळ्यांच्या पाठातलं. ज्यावेळेस शरीर वार्धक्याकडे झुकलं जातं ना, त्यावेळेस माणसाला सगळं सिंहावलोकन करतो माणूस. आणि मग तुकोबराय सांगतात, तो बोलायला लागतो. नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित. तो चिंतन करायला लागतो. आजामेळ चिंतन करायला लागला. आणि आजामेळ्याचं चिंतन करता करता विषयरूप संसारातलं धाकलं लेकरू आठवलं. आणि आजामेळ बोलायला लागला, सगळ्या लेकरांचं बरं झालं, माझ्या नारायणाचं कसं होईल? आता याच्यात काही भाव आहे का? काही भाव आहे? काही नाही महाराज. माझ्या नारायणाचं कसं होईल? माझ्या नारायणाचं कसं होईल? माझ्या नारायणाचं कसं होईल? चिंतन सुरू झालं. न्याहायला यमदूत आले. आणि शेवटच्या घटकेला नारायणाचं नाव म्हणून विष्णुदूत आले. एका बाजूला यमदूत आहेत आणि एका बाजूला विष्णुदूत आहेत. आजामेळ पाहतोय. असं आहे बरं का, मरण काळी व्यक्तीला यमदूत दिसतात. अजून काही विशिष्ट प्राण्यांना यमदूत दिसतात बरं का. त्याच्यातला पहिला नंबर आहे कुत्र्याचा. जे यमदूत येतात ना, ते सगळ्यात गावात येण्याच्या अगोदर कुत्र्यानं पाहिलं का रात्री 12-1 वाजता कुत्र काय व्हायला लागतं? हा म्हणा म्हणा, आपल्या भाषेत म्हणा. रात्री 12-1 वाजता काय व्हायला लागतं? जयराम बाबा म्हणायचे, 90चं म्हातारं, 87चं म्हातारं आणि 85चं म्हातारं देवळात झोपलेले. आणि 1:30 वाजता कुत्रवी वळायला लागलं. आणि मग 90चं 87ला म्हणलं, गावात जाय दोघं कोण आहे बुवा? हे जुनं अनुमान आहे. जुने अनुमान खूप गोड आहेत महाराज. वेळ नाही आपल्याकडं. जुनी सासूरवाशीन सकाळी सकाळी जर कावळा दारासमोर येऊन ओरडायला लागला कावळा, तर ज्ञानोबरायांनी चिंतन करावं. काय शकुन होते, याला शकुन म्हणतात. हे काय आहे? शकुन. काहींचं तोंड पाहिल्यावर दिवस बरा जातो. हा शकुनच आहे बरं का. आणि काहींचा तुम्ही चेहरा पाहला, मग लोक संध्याकाळी म्हणतात, आज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत पोटाला भाकर मिळाली नाही. शकुन आणि अपशकुन. आजामेळ्याला यमदूत दिसायला लागले. त्यांचा संवाद सुरू झाला. नामदेव महाराजांची 2 प्रमाण आहेत. एका ठिकाणी यम धर्मदूताला सांगतो आणि एका ठिकाणी दूत यमाला सांगतात. असं उलट, इकडलं प्रमाण इकडे, इकडलं प्रमाण इकडे आहे. अगोदर यमधर्मानं सांगितलं यमदूतांना, हे यमदूतानो, त्या गावाला जाऊ नका. कोणत्या गावाला?
यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता. यमाला तिथं सत्ता नाही जेथे होय हरिकथा. सदा घोष नामाचा. आपल्या संप्रदायाचं घोषवाक्य काय आहे? तुमच्या ध्यानात नाही? महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती ज्यावेळेस परकीयांवर आक्रमण करायचे, काय घोषवाक्य होतं? हा? हे आमच्याच वाडील नाव. चार गोष्टी आहेत: ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि शिवबा. आणि या चार गोष्टी जर महाराष्ट्रीयन माणसाला कळत नसल्या तर तुम्ही राज्य बदला. राग हे थोडासा. ज्याला विठोबा मान्य नाही, ज्याला ज्ञानोबा मान्य नाही, ज्याला तुकोबा मान्य नाही आणि ज्याला महाराष्ट्राचे राजे शिवबा या ठिकाणी मान्य नाही. महाराष्ट्राचे राजे स्वारीवर निघाले. काय घोष होता? हर हर महादेव, जय भवानी. हे जर आतून नाही ना आलं, तुम्ही हे आधार कार्ड बदला. ज्ञानोबा तुकाराम. वारकऱ्याचं तरी हात हलाव ना. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. संवाद ऐकला. अणुताप झाला कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाच्या वेळी सगळी बाजूला राहिली आणि आज्या मेळ्याला अणुताप झाला. आणि मुलाचं नाव घेतलं तर माझ्यासाठी विष्णुदूत भांडताय. आयुष्यभर जर देवाचं नाव घेतलं असतं तर माझ्यासाठी देव भांडला असता. मुलाच्या नावाकरवी फक्त स्मरण केलं म्हणून तर आपला काकडा आहे महाराज. हळूहळू सगळ्यांचं आयुष्य निघालंय. आपल्याकडे वेळ नाही. माणसं आपण दुसऱ्याचं आयुष्य मोजण्यात पटाईत आहे. आजींच्या मला वाटतं 13व्याला मी होतो. वर्ष झाल्यानंतर आम्ही सहज सरपंच साहेबांना म्हटलं, झालं का वर्ष? आता आजीचं वर्ष मोजलं इथपर्यंत ठीक आहे विधी करण्याच्या अनुषंगाने. पण खरं सांगा, आपण सगळ्याचा घोटाळा सगळ्यात मोठा काय झाला?
365 दिवस भाऊ आपले निघून गेले आणि ही सगळ्यात मोठी हानी आहे. आता अब्जावधीची संपत्ती जरी कमवली आणि यमाला दिलं, दान जरी दिली, तरी यम 2024-25 आयुष्यात परत येऊ देणार. आजा मेळ्याला अनुताप झाला. अरे या संप्रदायाचं वैभवच ते महाराज. कोणत्याही भावनेनं नाव घ्या, कोणत्याही भावनेनं. मुलाच्या करवी नामस्मरण केलं, आजा मेळ्यासाठी विष्णुदूत भांडले. आमच्या संत वाङ्मयामध्ये प्रमाण आहे, एका नामासाठी आजा मेळ्यासारखा पापी परमात्म्यानं वैकुंठाला नेला. नामासाठी परमात्म्यानं अजामेळ वैकुंठाला नेला. सहज असा शंका उपस्थित केली राजा परीक्षितीनं शुकाचार्यांकडं. अजामेळ्याचा नामासाठी उद्धार झाला, अजून कोणाचा झाला? एक उपाख्यान अगदी 2-3 वाक्यामध्ये आहे का. गजेंद्र नावाचा मस्तवाल हत्ती, हजारो हत्तीने नातवंड मुलं बरोबर घेऊन अरण्यामध्ये विहार करत होता. सरोवरामध्ये स्नानाला गेला आणि स्नानाला गेल्यानंतर प्रारब्ध गती विलक्षण आहे. नकरानं पाय धरला, मगरीनं नकरानं पाय धरला. परिवार आजामेळे गजेंद्राला मागं ओढत होता आणि मगर तो नकर पाण्यात ओढत होता. दोघांची बलस्थान आहे. मगरीचं बलस्थान आहे पाणी आणि हत्तीचं बलस्थान आहे जमीन. याला मागं ओढत होती परिवार, नातवंड, मुलं, पत्न्या सगळे गजेंद्राला मागं ओढत होती आणि हा नकर गजेंद्राला पाण्यात ओढत होता. भागवतात आहे सहस्रेषु 1000 वर्ष चाललं. किती वर्ष? 1000 वर्ष. 1000 वर्षानंतर एकाएकानं सोडायला सुरुवात केली. थोडंसं क्षमा मागून बोलतो. दुर्धर आजार झाल्यानंतर आपल्याही परिवारातले आपल्याला अशीच एक जण सोडणार आहे, काळजी करू नका. कोरोनानं शिकवलंय पण माणसं विसरून गेली. कोरोनानं शिकवलं होतं, पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की घरातले आपल्याला शेडमध्ये आणून टाकत होते. मी त्या नगरला कोरोनाच्या काळामध्ये बळच एका कंपनीच्या उद्घाटन आले, बळच. तिथं गेल्यानंतर तरुण मुलांनी सेल्फी घेतली. उन्हात गेलो, उन्हात आलो, कणकण आली, चांद्यामध्ये आलो, थोडा ताप आला. विका डॉक्टरांना विचारा तुम्ही. त्यांच्याकडे गेलो, ते म्हणले तुम्ही कोणाला तरी खेटले. खेटलोच ना. आणि मग ते म्हटले घरी आई आहे, थोडंसं आईला त्रास नको म्हणून तुम्ही वेगळं राहा. मी त्यावेळेस आमची इथं चोरीची घटना झाली. मोटरसायकल पडवीत लावायचं त्यावेळेस अर्धच्या पडवीत आणि अर्ध खाली होतं. सगळे माझ्या पुढे उभे राहिले. काय म्हणले डॉक्टर? म्हणलं ते म्हणले तुम्हाला कोरोना झाला. ते म्हणले तुम्ही चिची खाली झोपा. बांध ज्यांच्यासाठी कोरले ते आमचे इंदुरीकर सांगतात, चिंगळ्या वर खाली घातल्या, वर मोठाले कांदे घातले.
सगळे नाई नाना साधनं केली या ज्यांच्यासाठी शेवटच्या क्षणाला याच्यातलं कळू द्या महाराज. कोणीच आपलं नाही. शरीर चांगलं तोपर्यंत सगळी आपली. पाटे तुमच्या सगळ्यांच्या जोवरी चलनगा हे दो अर्थानं लावा म्हातारी माणसं. जोवरी चलनगा जोवरी चलनगा मराठी भाषा आहे ना. जोवरी चलनगा जोवरी चलनगा. कोणच्या आज्याला जास्त जपतात इथले सोडून. आम्ही आजोबांशिवाय जेवत नाही. आजोबांची 40,000 पेन्शन आहे. जोवरी चलनगा. आणि डॉक्टरांनी सांगितलं एक नातलग आहेत आमचे नगर तालुक्यामध्ये. खूप गोड परिस्थिती आहे महाराज. पण कर्मधर्म संयोगाने रक्ताचा कॅन्सर सांगितला. घरातल्या माणसांनी त्यांना शेडमध्ये खोली काढली. ही वस्तुस्थिती आहे बरं. लोक सांगतात ते आमच्या बरोबर चांगले वागतात. मी या वाक्याचा उलट शब्द कधी बोलत असतो. तुम्ही चांगले म्हणून समोरचे चांगले आहे. ज्या दिवशी तुमचा हा देह विपरीत होणार आहे त्या दिवशी तुमचे आमचे सगळे साथ सोडून देणार आहे. गजेंद्रातल्या परिवारानं सगळ्यांना साथ सोडली. गजेंद्र एकटा राहिला. तुका म्हणे झालो एक सवा. आणि मग कळालं तुम्हा आळवणी देवा. मग देवाची आळवणी सुरू केली. भजन ही आळवणी बरं का. भजन म्हणजे काय? देवाची आळवणी. गजेंद्रानं महाराज भजन सुरू केलं. गजेंद्राचा धावा केला तुबा खाली. गजेंद्राचा धावा केला तुबा खाली. गजेंद्राचा धावा तुबा केला विठ्ठली. गजेंद्राचा धावा तुबा केला विठ्ठली. हो कल्पालो कृपालो भक्ताला गजेंद्राचा धावा गजेंद्राचा धावा
समन्वय लावावर बसल्या बसल्या. काय प्रमाणे कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. पुढं गजेंद्राचा धावा तू केला विठाई. परत ऐका. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तू केला विठाई. तुमच्या ध्यानात येतंय का मला काय म्हणायचं? गजेंद्राने धावा नाही केला. राम हमारा भजन करे हम बैठे आराम. उलटच आहे की नाही? राम हमारा भजन करे हम बैठे आराम म्हणजे काय? आम्ही रामाचं भजन करत नाही, आमचं भजन कोण करतो? इथं गजेंद्राने धावा केला नाही. गजेंद्राचा धावा तो केला विठाई असं वर्णन आहे. आई साहेबांनी देवाला जेवायला वाढत होत्या आणि ही हाक तिथपर्यंत पोहोचली. तसे भरल्या ताटावरून देव उठले, निघाले. आई साहेबांनी विचारलं कुठं निघाले? असं वर्णन सांगतात जुनी कथाकार. हा वैकुंठात बोलला देव आणि ती शब्द उच्चारेपर्यंत देव गजेंद्राजवळ आला. गाई एवढ्या त्वरेनं आला. सुदर्शन प्रेरित केलं, वेळ कमी आहे, नकरावर सोडणार. नकर बोलायला लागला, मारतो कोणाला? म्हणले तुला, माझ्या भक्ताला त्रास दिला. म्हणले मग तुझ्या संतांच्या भजनी मालिकेतले अभंग बंद खुडून टाक. मी परवा बोललो ना, वैर करायचं तर असं भक्कम माणसाबरोबर केलं पाहिजे. त्या नकरानं देवाला सांगितलं, जर तुझ्या संतांची प्रमाण अशी सांगतात का पापी माणसाचा उद्धार तुझ्या नामानं होतो. म्हणले हो बरोबर आहे, कसाही पापी असू दे तुझ्या नावानं उद्धार होतो असं जर तुझे संत सांगतात. मग ज्यावेळेस गजेंद्र तुझं भजन करत होता मी काय झोपलो होतो का? नकर बोलतोय, मी काय झोपलो होतो? मग त्याच्या पाय धरून उभा होतो, त्याचे पाय धरून उभा होतो आणि तो तुझं नाव घेत होता. त्यावेळेस मला श्रवण भक्ती घडली. बरोबर आहे ना? देव म्हणला ठीक आहे, पण तू माझ्या भक्ताला त्रास दिला, तू पापी आहे. गजेंद्रनं नकरानं दुसरं कारण सांगितलं. मग तुझ्या संतांनी अजून एक प्रमाण लिहिलंय. कोटी ब्रह्म हत्या मुख महादानी, कोटी ब्रह्म हत्या मुख महादानी, कोटी ब्रह्म हत्या मुख महादानी, कोटी ब्रह्म हत्या मुख महादानी. काय महिमा साजन किती, काय महिमा साजन किती. कोटी ब्रह्म हत्या मुख महादानी, कोटी ब्रह्म हत्या मुख महादानी, हे कोटी ब्रह्म हत्या मुख महादानी, कोटी ब्रह्म हत्या मुख महादानी. वांडेकर महाराज